तर ईव्हीएमच्या या वादावर विरोधकांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। उत्तर पश्चिम मध्ये जो घोळ झालेला आहे, एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे। म्हणजे त्यांना ती अनिल मसी सारखी फुटेज नकोय वाटतं, कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली। दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँग मधले तिथे फोन घेऊन उभे होते, आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं ईव्हीएम उघडण्याचं। ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली, जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली, तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झालाय हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल। आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता, हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय। पश्चिम मतदारसंघामध्ये नेमक्या काय काय घडामोडी झाल्या आणि कशा पद्धतीने आमचे उमेदवार श्री अमोल कीर्तीकर यांना पराभूत घोषित करण्यासाठी स्वायत्त यंत्रणा काय पद्धतीने कामाला लागल्या याचे सर्व लोक साक्षीदार आहेत। वायकर साहेब, खरंच तुमच्या अंतर्मनाला असं वाटतं का की तुम्ही जिंकलाय? वायकर साहेब, असा विजय काय कामाचा, जो विजय घेऊन तुम्ही जिथे कुठे जाल लोक कायम तुमच्याकडे तुम्ही पराभूत आहात अशाच नजरेने बघत राहतील। माझा पहिला प्रश्न परत एकदा अख्ख्या देशाला आहे, अरे अमेरिका जी कधी एकदा ईव्हीएम वर करायची, जरा लोकांनी संशय व्यक्त केला तर लोकशाहीच्या जिवंतपणाचं लक्षण दाखवण्यासाठी त्यांनी ईव्हीएम कॅन्सल करून टाकला। आपल्या इथं तर वेळ लागतो, मतदान लवकर झालं पाहिजे, मतमोजणी लवकर झाली पाहिजे। अरे 3-3 महिने तुम्ही इलेक्शन चालवता, 3-3 महिने, 4-4 महिने, आणि तुम्हाला इलेक्शनची मतमोजणी 4 तासातच हवी आहे? अरे उद्या 48 तास लागतील, त्या देश थांबत नाही ना। घटना 4 जूनला घडली, काउंटिंगच्या दिवशी घडली। 10 दिवसानंतर 14 जूनला पोलिसांनी FIR दाखल केलेला आहे, पण तो FIR गुप्त ठेवण्यात आलेला आहे। त्याची कॉपी तक्रारकर्त्यांना देण्यात आलेली नाही। आणि नवीनच गोष्ट आम्ही पहिल्यांदा ऐकतोय की कुठल्याही मोबाईल फोनवर इलेक्ट्रॉनिक मशीन उघडण्याचा OTP जनरेट होतो, आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टम फॉर सर्व्हिस वोटर्स ही एक प्रणाली आहे। ती प्रणालीबद्दल देखील आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय। या प्रणालीला हॅक केलं गेलं का? या प्रणालीमध्ये मताची अदलाबदली करण्यात आली का? आणि त्या ठिकाणी कीर्तीकरांचा पराभव फक्त 48 मतांनी झालेला दाखवले, जाहीर केले गेले। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।